बजेट सेशनला सुरुवात होते आणि बजेट सेशन म्हटलं की सगळ्यांचं लक्ष अजितदादांकडे लागून राहायचं, कारण बजेट अजितदादा मांडायचे आणि आता सुनेत्राताईंनी सांगितलं 11वं बजेट त्यांनी मांडली. पण आज दुर्दैवाने अजितदादा आपल्यात नाहीत. अजितदादांच्या दुःखाचं सावट या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर आहेच आणि दादांना श्रद्धांजली वाहून अधिवेशनाची सुरुवात करण्याची दुर्दैवी वेळ आमच्या सगळ्यांवर आलेली आहे. हे अनपेक्षित आहे आणि अतिशय अनाकलनीय आहे. शेवटी आपल्या हातात काही गोष्टी नसतात आणि नियतीसमोर आपलं चालत नाही. हेच या दुर्घटनेवरून सिद्ध झालेलं आहे आणि सुनेत्राताई आहेत, आम्ही दोघंही त्यांच्या पाठीशी आहोत. आमचं हक्क मंत्रिमंडळ आहे, सर्वजण त्यांच्या सोबत आहोत. गेल्या वर्षी बजेट मांडताना अजितदादा म्हणाले होते, विकास आता लांबणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही. कारण अतिशय शिस्तप्रिय आणि आर्थिक जी काही घडी कशी बसवायची आणि प्रसंगी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देखील आपल्या सर्व सहकाऱ्यांना आपल्या राज्याच्या आर्थिक बाबींबद्दल स्पष्टपणे सांगणारे अजितदादा गेले 25-30 वर्ष सोबत काम करताना आपण पाहिलेलं आहे. खरं म्हणजे आता त्यांचं जे काही स्वप्न आहे ते आपण पूर्ण करायचं आहे, महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे आणि यावेळचं जे बजेट आहे ते मुख्यमंत्री देवेंद्रजी मांडणार आहेत. ते उत्तम अर्थतज्ञ आहेत. त्यांना महाराष्ट्रातल्या सर्व बाबींची माहिती आहे, राज्याची आर्थिक नाडी त्यांना माहीत आहे आणि मला विश्वास आहे की त्यांनी मांडलेला अर्थसंकल्प राज्याला प्रगतीच्या नव्या शिखरावर नेणारा असेल आणि सर्वसामान्य माणसाचं सरकार, सर्वसामान्यांचं सरकार म्हणून आम्ही गेले 3.5 वर्ष काम करतोय. मी मुख्यमंत्री असताना 2.5 वर्ष, आता देवेंद्रजींचं 1 वर्ष, असे 3.5 वर्ष हे सर्वसामान्यांचं सरकार म्हणून अनेक योजना आम्ही केल्या. नुकतेच दावोसला मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी 30 लाख कोटीचे करार केले. हे देखील एक मोठी अचीवमेंट राज्यासाठी आहे. 40-50 लाख लोकांना रोजगार मिळेल आणि राज्य या ठिकाणी प्रगतीपथावर नेण्याचं काम या माध्यमातून होत आहे आणि खऱ्या अर्थाने आताच ताईंनी लाडक्या बहिणींच्या बाबतीमध्ये या ठिकाणी विषय मांडला. मला आठवत आहे, मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देवेंद्रजी, मी, अजितदादा आम्ही ठरवलं की लाडकी बहीण योजना सुरू करायची. परंतु खर्च 45,000 कोटीच्या पेक्षा जास्त होता, पण शेवटी धाडस करण्याची आवश्यकता होती आणि ते आम्ही केलं. आणि अजितदादांनी देखील त्या एवढा मोठा जो काही भार होता, आर्थिक घडी विस्कटणार नाही याची काळजी घेतली
आणि ती योजना आम्ही यशस्वी केली, सुरूही केली आणि ती योजना आज सुरू आहे. याचा आम्हाला सगळ्यांनाच आनंद आहे. लाडक्या बहिणींनी देखील आम्हाला, आमच्या सरकारला, महायुती सरकारला आशीर्वाद दिले आणि ती योजना देखील काही लोक आज पत्रकार परिषदेमध्ये सांगत होते पैसे 3000 रुपये द्या, अमक करा. त्याच लोकांनी त्या योजनेमध्ये खोडा घातला होता. काही लोक कोर्टात गेले होते, त्या योजनेला विरोध केला होता. काय काय नको नको ते आरोप केले होते. त्यांना वाटलं होतं की फक्त आम्ही निवडणुकीची घोषणा करतोय, ती अंमलात आणणार नाही, परंतु आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे नाही, जे बोलतो ते करून दाखवणारे आहोत आणि त्याप्रमाणे आम्ही केलं. आणि मी हेही सांगतो, जे आम्ही निवडणुकीच्या वेळेस ज्या घोषणा आम्ही केलेल्या आहेत त्या सर्व घोषणा योग्य वेळेत पूर्ण करणार, हा विश्वास देखील या ठिकाणी मी आपल्याला देतो. कारण काही लोक म्हणाले आता या चहापानावर तर नेहमीप्रमाणे त्यांनी बहिष्कार घातलेलाच आहे. खरं म्हणजे हे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. यामध्ये चहापान म्हणजे काय, हे काय फक्त सत्ताधाऱ्यांचं अधिवेशन नाही आहे. हे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी सगळे रथाची दोन चाकं आहेत. परंतु हम नहीं सुधरेंगे वाली बात जी आहे, हम नहीं सुधरेंगे असं जे काही त्यांनी सिद्ध करून दाखवलंय. कम्युनिकेशन गॅप म्हणून कोणीतरी म्हटलं की येत आहेत, म्हणजे त्यांनी बहिष्कार चहापानावर घातला, पण त्यांच्या बैठकीवर त्यांच्या सहकार्याने बहिष्कार घातला. अरे येत आहेत, पण ते काय कोणी आलं नाही. आणि कम्युनिकेशन गॅप म्हणाले. खरं म्हणजे कम्युनिकेशन गॅप म्हणायला कम्युनिकेशन असावं लागतं. ते कम्युनिकेशन तुम्हाला माहीत आहे कशा पद्धतीचं आहे. आणि म्हणून मला वाटतं हा राज्यसभेचा इफेक्ट असेल. एक अनार 100 बिमार, काय म्हणतो त्याला, एक बिमार अनार 100 बिमार. आणि त्यामुळे एक म्हणतो आम्ही देणार, एक म्हणतो आम्ही देणार नाही, तिसरा म्हणतो आम्ही काय करणार. असे अनेक आता आपल्याला खूप पुढे पाहायला मिळेल आणि मी त्याच्यात जात नाहीये. काही लोक म्हणाले की काळी ब्लॅक टी प्यायची, काळी चहा, काळी कॉफी प्यायची, यापेक्षा काळे धंदे बाहेर काढू. मी आपल्याला एवढंच सांगतो की जे काही पूर्वीचं सरकार होतं आणि त्यांनी जे काही काम केलं या महाराष्ट्रातल्या जनतेसमोर आहे. म्हणजे राज्यातल्या जनतेने विकासाला स्वीकारलंय आणि विकास विरोधी लोकांना नाकारलेला आहे. आणि त्यामुळे काळे धंदे कोणाचे होते ते मी आज काय बोलत नाही, मी योग्य वेळेला बोलेन. परंतु जनतेने त्यांना नाकारलं आणि महायुतीला स्वीकारलं, ही वस्तुस्थिती आहे. आणि जेव्हा समोरून सभागृहामध्ये बोलतील तेव्हा नक्कीच त्याचं उत्तर आम्ही देऊ. पण दिल्लीमध्ये AI समिट होतं, तुम्ही केलं होतं. AI समिट होतं, जगभरातले लोक आले होते. भारत मंडपम मध्ये जे काही चित्र आपण पाहिलं, जगभरातले लोक आले होते. आणि आपला देश पुढे जातोय. या देशामध्ये, आपल्या भारतामध्ये, दिल्लीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरचं AI समिट होतं. आणि त्यावेळेस चड्डी बनियान गँग तिकडे आली आणि त्यांनी काय तिकडे केलं ते आपण पाहिलेलं आहे. खरं म्हणजे त्यांची तर अब्रू त्यांनी वेशीवर टांगलेलीच आहे. परंतु आपल्या देशाचं देखील अपमान करण्याचा खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी प्रयत्न केला. हे देशप्रेम आहे. मी काल त्याच्यावर बोललोय. काही देशभक्ती आहे का देशद्रोह आहे का आपल्या देशाची बदनामी करण्यासाठी जगभरातल्या आलेल्या लोकांसमोर हे सगळं घडवून आणायचं, आदरणीय प्रधानमंत्री महोदयांची बदनामी करायची. राहुल गांधी तर देशात पण करतात आणि विदेशात गेल्यावर देखील प्रधानमंत्र्यांची आणि आपल्या देशाची बदनामी करतात. हे कुठला देशप्रेम आहे? हा खरा देशद्रोह आहे. आणि म्हणून आम्हाला अपेक्षित आहे की अशा प्रकारचं कृती इथं या अधिवेशनात होऊ नये. पायऱ्यांवर या अधिवेशनामध्ये या, सभागृहामध्ये या
सरकार तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार आहे आणि हे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे। या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सर्वसामान्य लोकांच्यासाठी विरोधी पक्षाने भांडायचं असतं, विरोधी पक्षाने प्रश्न उपस्थित करायचे असतात आणि सत्ताधारी पक्षाकडून त्या आपल्या जनतेला न्याय मिळवून घ्यायचा असतो। आम्हाला अपेक्षित आहे की त्यांच्याकडून अशा प्रकारची कृती होईल आणि भारत मंडपम सारखी कृती आम्हाला अपेक्षित नाही आहे आणि म्हणून याचा भारत मंडपमचा मी कालही निषेध केला आहे। त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे आणि देश पुढे जातोय। पुन्हा एकदा मी सांगतो की हे देश पुढे जातोय, आपली अर्थव्यवस्था 11वरून 4थ्यावर आली, 3ऱ्यावर येते आहे आणि महाराष्ट्राचं त्याच्यामध्ये मोठं योगदान आहे आणि म्हणून महाराष्ट्र पुढे जातोय। 2.5 वर्षाचा माझा कालखंड आपण पाहिलाय। आता देवेंद्रजींचा वर्षभराचा जो कालखंड आहे तो आपण पाहतोय आणि देश प्रगतीपथाकडे चाललेला आहे। हे महाराष्ट्र मोठं राज्य आहे। आज किती योजना आम्ही केल्या तरी सुद्धा पायाभूत सुविधांमध्ये महाराष्ट्र नंबर 1 ला आहे। सगळ्यात जास्त पायाभूत सुविधा या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। त्यामुळे वेगवेगळ्या मॉडेलच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहिलं, काही लोक म्हणाले एक तरी काम चांगलं दाखवा। हे कुठला मेलडी रोड जो आपला कोस्टलचा काय तो गाणं आहे ना आपलं, जय हो जय हो, त्याच्याबद्दलही काही लोक म्हणाले एक तरी चांगलं काम दाखवा। अरे अटल सेतू बघा, तुम्ही बंद केलेले मेट्रोची कामं बघा, कारशेडला स्टे दिलेला ते बघा, हे सगळे स्टे आम्ही हटवले, सगळे स्पीड ब्रेकर हटवले। सगळी सरकार आता प्रगती सरकारच्या वेगाने पुढे जात आहे। मी काय त्या कामांचं काय बोलत नाही, परंतु हे मुंबईमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर जे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं स्वप्न आहे सगळ्यांना घरं, आमच्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांचं स्वप्न होतं 40 लाख लोकांना घरं। या पुढच्या 5 वर्षात आम्ही 40 लाख घरं या गोरगरिबांना दिल्याशिवाय राहणार नाही। हाऊसिंग पॉलिसी आपण केलेली आहे। झोपडपट्टी मुक्त मुंबई महाराष्ट्राचा आम्ही संकल्प केलेला आहे। MMRDAच्या माध्यमातून देखील एक त्या ठिकाणी दुर्घटना घडलेली आहे, वस्तुस्थिती आहे, त्यामुळे सक्त कारवाई केली आहे, त्याला निलंबित करून टाकलंय। जी कंपनी होती त्याला 5 कोटीचा दंड लावलाय, जो कन्सल्टंट होता त्याला 1 कोटीचा दंड लावलेला आहे आणि कुणालाही पाठीशी घालणार नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे संकेत 4 लोकांना अटक केलेली आहे। मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः गांभीर्याने घेतलंय। मी देखील त्या संबंधित आमच्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना ताकीद दिलेल्या आहेत। या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सेफ्टी ऑडिट, स्ट्रक्चरल ऑडिट हे सगळं करण्याच्या सूचना ऑनगोईंग प्रोजेक्ट जेवढे आहेत या सगळ्यांना दिलेल्या आहेत आणि आम्हाला दुर्घटनेच्या बद्दल जे मुख्यमंत्री सहायता निधीतून तर 5 लाख दिलेच, परंतु MMRDAच्या माध्यमातून देखील प्रत्येक मृताला 15 लाख रुपये दिलेले आहेत। शेवटी पैसे देणं हा महत्त्वाचा विषय नाही, परंतु जी घटना झाली त्याच्या कुटुंबियाच्या मागे उभं राहण्याचं काम केलं आणि घटना पुनरावृत्ती होऊ नये याची देखील काळजी आम्ही घेतोय आणि म्हणून MMRDA जे काम करते 48,000 कोटीचं बजेट परवा शिल्की बजेट त्यांनी सादर केलेलं आहे आणि म्हणून अनेक कामं विकासाची या ठिकाणी सुरू आहेत। आज सिंचनाचे प्रकल्प देखील महाविकास आघाडीच्या सिंचनाच्या 2.5 वर्षामध्ये 4 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली होती। आमच्या महायुती सरकारमध्ये जवळपास 125 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता, आताच आपण जवळपास कुठलं वैनगंगा नळगंगा प्रकल्पाला मान्यता दिली। 90,000 कोटींना मान्यता दिली, 94,000 कोटींना आणि मराठवाड्यातला दुष्काळ त्या माध्यमातून दूर होणार, विदर्भाला सिंचनाला पाणी मिळणार, या सगळ्या गोष्टी आम्ही करतो आणि एक तरी काम दाखवा म्हणतायत, ही किती कामं दाखवा, वेळ आल्यावर आम्ही दाखवू त्यांना। परंतु एवढंच आहे की हे सरकार जे आहे हे स्थगिती सरकार नाही, हे प्रगती सरकार आहे आणि सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि म्हणूनच यामध्ये अनेक निर्णय आम्ही घेतले। गेल्या परवाच्या MMRDAच्या बैठकीमध्ये पाण्याची निकड लक्षात घेऊन 3 धरणांना आम्ही मान्यता, पोशीर, शिलार आणि त्याचबरोबर
काळू धरणाला देखील 500 कोटी रुपये इरिगेशनकडे वर्ग केलेले आहेत. मी त्यांना जे मला म्हणजे पत्रकार परिषदेत विचारलं त्यांना थोडक्यात सांगतोय. त्याचबरोबर नवीन आपण वाहतूक कोंडी मुक्त मुंबई त्याच्यावर आपण काम करतोय. मुख्यमंत्री महोदयांनी देखील सूचना दिलेल्या आहेत. आता आपण फक्त जमिनीवरून रिंग रोड तयार करत नाही आहे, तर खाली काय पाताळ लोक त्याच्यामध्ये अंडरग्राऊंड टनेलच्या माध्यमातून देखील आम्ही वाहतूक कोंडी दूर करतोय. BKC कुर्ला 70 किलोमीटरचा टनेल मार्ग आपण करतोय. त्याचबरोबर बोरिवली ठाणे टनेल करतोय, मुंबई मुलुंड गोरेगाव टनेल करतोय. ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी देखील पावलं आपण उचलतोय. आणि त्यामुळे पॉट टॅक्सीचं एक नवीन संकल्पना आपण या ठिकाणी करतोय. म्हणून काही केलं, एक तरी काम दाखवा. 1000 कामं आमच्याकडे आहेत, योग्य वेळेला आम्ही दाखवू. आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की आज ज्यांनी काही प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो, तुम्ही सभागृहात या आणि या राज्यातल्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडा आणि आम्हाला विचारा की आम्ही 3.5 वर्षात काय केलं आहे आणि तुम्ही 2.5 वर्षामध्ये काय केलं आहे. भ्रष्टाचार कशाशी खातात ते कुणाला माहीत आहे, आपल्याला माहीत आहे. आणि म्हणून मला आजच्या या बैठकीमध्ये, आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सगळं काय बोलायचं नाही आहे, परंतु हे सर्वसामान्यांचं सरकार हे सर्वसामान्य लोकांसाठी काम करतं आहे. शेतकऱ्यांना काय दिलं म्हणाले, शेतकऱ्यांना 32,000 कोटीचं पॅकेज आता आम्ही जाहीर केलं. दिवाळी काळी होऊ देणार नाही आम्ही जाहीर केलं होतं आणि त्याप्रमाणे पैसे त्यांच्या खात्यात जाऊ लागले. आम्ही शेतकऱ्यांसाठी NDRFचे निर्णय बदलले, 2 हेक्टरचे 3 हेक्टर केले. सततच्या पावसाचे पैसे मिळत नव्हते ते आम्ही देऊ केले. आणि म्हणून त्याचबरोबर आताच विजेचं देखील आपण आजच्या कॅबिनेटमध्ये त्याला मान्यता दिली. दिवसा शेतकऱ्यांना वीज देण्याचं देखील निर्णय सरकारने घेतला आणि तो वीज त्यांना मिळू लागलेले. असे अनेक निर्णय सरकारने घेतलेले आहेत. त्यामुळे मला वाटतं की यावेळचं जे काही बजेट जे आहे हे सर्वसामान्यांसाठी असेल आणि सर्वसामान्य आणि याबरोबर मुंबईला देखील आपण पाहिलं. आता परवा आपले फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन आले होते. प्रधानमंत्री मोदीजी जसं म्हणाले त्यांच्या भाषणात मुंबईला ग्लोबल फिनटेक हब करायचं आहे, त्याची वाटचाल सुरू झालेली आहे. मग का पोटदुखी एवढी, का पोटसोळ, का मुंबईला जागतिक दर्जाचं शहर करण्यासाठी तुम्ही 25 वर्ष जे घालवले, आज आम्ही 3.5 वर्षामध्ये किंबहुना देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते त्या काळात सुरू केल्या योजना यांच्या काळामध्ये बंद पाडल्या. आमचं महायुती सरकार आलं की पुन्हा सुरू केल्या. आणि म्हणून हे सगळं जे आहे विकासाला जनतेने स्वीकारलेलं आहे. आणि जे काळे धंदे बाहेर काढू म्हणणाऱ्यांना लोकांनी घरी बसवलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये देखील झालेल्या ज्या निवडणुका आहेत, विधानसभेच्या निवडणुकांनंतर या ठिकाणी झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुका, झालेल्या महापालिकेच्या निवडणुका, झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये देखील महायुतीनेच हॅट्रिक केलेली आहे. आणि म्हणून ज्यांनी काळे धंदे केले त्यांना घरी बसवलं. मुंबईकरांनी देखील काम करणाऱ्यांच्या पाठी आशीर्वाद दिले आणि कामाची पोचपावती या ठिकाणी मुंबईकरांनी देखील दिले. आणि म्हणून मुंबईकरांचं देखील मनापासून मी अभिनंदन करतो. झालेल्या AI समिटमध्ये दिल्लीच्या आपल्या रिलायन्स ग्रुपने 10 लाख कोटीचं AI जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती देखील मोठी महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे देखील सगळ्या देशभरामध्ये रोजगार मिळेल, महाराष्ट्राला त्याचा फायदा होणार आहे. आणि म्हणून उद्योगपतींचं देखील अभिनंदन केलं पाहिजे जे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतायत. आणि म्हणून मी रिलायन्सचं, अंबानी ग्रुपचं देखील अभिनंदन करतो की अशा लोकांना आपण संरक्षण दिलं पाहिजे. मी आता मागच्या घटनेकडे जात नाही, उद्योगपतींच्या घराच्या खाली काय काय लावत होते, म्हणजे नको ते उद्योग सुरू होते. परंतु आम्ही उद्योगपतींना सुरक्षा देणार, उद्योगपतींना नवीन नवीन उद्योग येण्यास चालना देणार. खरं म्हणजे आपल्याकडे पोटेन्शियल आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, कनेक्टिव्हिटी आहे, स्किल मॅनपॉवर आहे, सगळं आहे. आणि म्हणून तर 30 लाख कोटींचं आता MOUs झाले, आपले करारनामे झाले, मागच्या वेळेस देखील झाले, मी होतो तेव्हाही झाले, देवेंद्रजींच्या काळातही झाले. त्यामुळे
उद्योगाला चालना देणारं हे महाराष्ट्र आहे. आणि मग किती सांगणार त्यांना, आणखी मी सांगायला वेळ अपुरा पडेल. आणि म्हणूनच स्वतः आत्मपरीक्षण करावं, आत्मचिंतन करावं. विरोधी पक्षनेता ते काय विरोधी पक्ष सभापती आणि अध्यक्षांचा विषय आहे. लोकांनी तुम्हाला नाकारलं, तेवढी संख्याच दिली नाही. आणि म्हणून मी इथे एकच आठवण सांगतो, एक भुजबळ होते, एकच आमदार होते, परंतु सभागृहामध्ये त्यांचा दणदणीत आवाज होता. संख्येला महत्त्व नाही, पदाला महत्त्व नाही, स्वतःवर आत्मविश्वास असला पाहिजे. म्हणून रडायची ज्यांना सवय लागलेली आहे ते रडगाणं कायम सुरू असतं. आम्ही त्याच्यामध्ये विरोधी पक्षनेत्याच्या बाबतीमध्ये देखील त्यांनी काही इथे मुद्दे उपस्थित केले की सत्ताधारी पक्षाने ते अडवले. तो अध्यक्ष आणि सभापतींचा विषय आहे. आणि त्यामुळे आम्ही कुठल्याही विरोधी पक्षाचा अपमान करू इच्छित नाही आहे. विरोधी पक्षाला न्याय आम्ही देणार. सभागृहामध्ये त्यांनी भांडावं, प्रश्न उपस्थित करावे आणि सरकार पूर्णपणे सक्षमपणे त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी देईल. आणि आम्हाला एकच आहे की सत्ताधारी आणि विरोधी पक्ष ही रथाची दोन चाकं आहेत, परंतु त्यांना ते मान्यच नाही आहे. त्यांना सभागृहामध्ये येण्यापेक्षा पायऱ्यांवर आंदोलन करण्यामध्ये धन्यता मानतात. आणि म्हणूनच माझी त्यांना विनंती आहे की सभागृह हे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि हे अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्रजी मांडणार आहेत. त्यामुळे तुम्ही या तिकडे आणि लोकांचे प्रश्न मांडा. नक्कीच जनतेला न्याय देण्याचं काम आम्ही सरकार म्हणून करू, हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. देवेंद्रजींना शुभेच्छा देतो की आपण हा अर्थसंकल्प मांडणार आहात. गोरगरिबांसाठी, सर्वसामान्यांसाठी, या महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी हा अर्थसंकल्प अतिशय महत्त्वाचा ठरेल, हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद.